तर मराठवाड्यामध्ये आपण डीएमआयसी सुरू केलं आणि त्यातनं आज देशाचं ईव्ही कॅपिटल म्हणून डीएमआयसी एकीकडे तयार होत आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल यामध्ये गुंतवणूक आलेली आहे 50,000 कोटी रुपयाची। जवळपास रोजगार 30,000चा त्याच्यामध्ये आहे। याच्यामध्ये एलएनके एनर्जी, गोदावरी, जुन्ना सोलर सिस्टीम, एनपी, एसपीएल, अथा ग्रुप, त्यासोबत जीएसडब्ल्यू, नायडेक ग्लोबल यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे। आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती यामध्ये आपल्याकडे संभाजीनगरला आणि मराठवाड्यामध्ये जी गुंतवणूक आली आहे ती 50,000 कोटी रुपयाची आलेली आहे। रोजगार जवळपास 40,000 त्यातनं तयार होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये टोयोटा असेल, स्कोडा असेल, एथर असेल आणि गोगोरो असेल, या अतिशय जगातल्या सगळ्यात मोठे जे ब्रँड्स आहेत ते आपल्या मराठवाड्यामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत। स्टील प्रकल्पामध्ये 5,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यात आली आहे, ज्यामध्ये भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल्स, मिटा रोल्स, वसुधा, कलिका स्टील, एसआरजे पीटीए आणि यासोबत कृषी क्षेत्रातही या ठिकाणी जवळपास 2,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आलेली आहे, ज्याच्यामध्ये डीडीएन, एफसीए, फायटोमॅक्स, येडेश्वरी, कीर्ती ऑइल अशा प्रकारचे वेगवेगळे जे उद्योग आहेत। मी जाणीवपूर्वक आता विदर्भ आणि मराठवाड्यातली गुंतवणूक सांगितली आहे। इतर क्षेत्रातही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली गुंतवणूक येते। नाशिक असेल, कोकण असेल, सगळ्या भागामध्ये पुणे तर पहिलेपासून आपलं इंडस्ट्रीचं मॅग्नेट आहे, पण आता पुण्याच्या पलीकडे साताऱ्याला, कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात मागणी येते आहे। हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होतोय। मिहानमध्ये रोजगार आला नाही असं देखील काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं। मला हे सांगितलं पाहिजे की मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आहेत, 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत आणि मिहान हे देशातलं एक असं सेंटर आता झालेलं आहे की आयटीच्या क्षेत्रातले जे बिग 6 आहेत ते सगळेच्या सगळे एका वेळी आपल्याला कुठल्याही मोठ्या शहरात त्यातले 2 दिसतील, 3 दिसतील, 4 दिसतील, 6च्या 6 आज त्या ठिकाणी मिहानमध्ये आहेत। आणि मिहानमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जो रोजगार आहे हा आता 1,27,225 लोकांना प्राप्त झाला।